सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांबद्दल आम्ही सर्व संवेदनशील आहोत. जे विद्यार्थ्यांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी संवेदनशील आहे. परंतु आज ज्या पद्धतीने मनसे आणि उबाटानी जे या गदारोळ या सभागृहामध्ये केला, ही आंदोलन करण्याची जागा नाही. आपली भूमिका आपल्याला मांडायची होती तर आपण योग्य प्लॅटफॉर्मवरती मांडली पाहिजे. आणि एकीकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपण सत्तेत सहभागी व्हायचं आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात आंदोलन करायची, ही दुटप्पी भूमिका घेऊन काही लोक आंदोलन करत होते. त्यांचा फक्त मीडियामध्ये येणं आणि आंदोलन आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी आजचं आंदोलन होतं. त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. मनसे आमच्या सोबत आहे, पण यापूर्वी त्यांनी काही कल्पना दिली नाही आणि त्यांनी तरतुबी मांडली नव्हती. मी त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही तरतुबी मांडली नाही आहे, नियमाप्रमाणे जे बसते आपण त्याच्यानुसारच आपण सभा चालूया. त्यांची तरतुबी नसताही त्यांनी ते गदारोळ चालू केला. त्यानंतर उभट जे आहेत त्यांनी तरतुबी दिली होती, पण मी ते टेबलही केली नव्हती. आणि जो नियम सांगतो की सभा चालू होऊ द्या, त्यानंतर तुमची तरतुबी आणि त्याच्यावरती चर्चा होऊ द्या, त्यांनी चर्चा न करता डायरेक्टली उठले आणि विरोध करायला लागले की ही सभा तहकूब करा. पण तरी पण मी 10 मिनिटांसाठी तहकूब केलेली होती आणि तहकूब 10 मिनिटांसाठी करून आम्ही जेव्हा विषय पत्रिका चालू केली तरी त्यांचा तिथं गदारोळ चालूच होता. जे विद्यार्थी ते त्यांच्या भवितव्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी 22 दिवस झाले आंदोलन करतायत. शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने उपोषण करतात, आंदोलन करतात. अशा विद्यार्थ्यांवर, त्यांच्या आलेल्या आई बहिणींवर आज दिल्ली पोलिसांनी लाठी हल्ला केला, अमानुषपणे लाठी हल्ला केला, त्यांचे कपडे फाडले, त्याला तुडवलं अक्षरशः. आणि म्हणून आम्ही त्याचा निषेधार्थ करण्यासाठी आम्ही आज सभागृह पूर्णपणे स्थगित करून टाकला.